महासागर न्यूज। बड़े शर्म की बात है, पुलिस हमारे साथ है, आरोपीला फाशी झालीच पाहिजे। बंद करा, बंद करा। बड़े शर्म की बात है, पुलिस हमारे साथ है। इथं असलेले माझे मामा, माझे भाऊ, माझे काका, इथे जे काही पुरुष मंडळी आहेत, मी सर्वांना हात जोडून विनंती करते की जसे तुम्हाला बहीण भाऊ आहेत तसे आम्हाला सुद्धा आहेत। मुलींनाच एवढा तुम्ही असं प्रकार करत आहात तर मुलींना जन्मच कशाला देता? तुम्ही स्वतःच्याच मुलींसोबत असे कराल तर तुम्हाला किती वाईट वाटेल? जशी तुमची मुलगी तुमच्यासाठी प्रेमाची आहे तसे या सर्वांच्याच मम्मी पप्पांना त्यांची मुलगी प्रेमाचीच असते। त्यामुळे मी तुमची हात जोडून विनंती करते की कोणताच मुलगा असो, कोणताच पुरुष असो किंवा कोणताच काका असो, सगळेच मुली आपल्या मुली, सगळेच मुली आपल्या बहिणी समजून जगा, सगळेच मुली सगळ्यांच्याच मुलींची मदत करा। हा प्रकार कडून आता त्याला एक दिवस करून काय मिटला? फक्त त्याची एका दिवसाची वेळ गेली, पण आता नंतर त्याला असा प्रकार मिळणार आहे का? त्यामुळे सगळ्याच मुलांना, जास्त करून मी मुलांना, पुरुष मंडळींना विनंती करून सांगते की कोणत्याच मुलीसोबत हा प्रकार घडणार नाही आणि तुम्ही सुद्धा प्रेमाने सगळ्यांसोबत वागाल, सगळ्या मुलींना समजून घ्याल। अरे मुलींचेच अस्तित्व तुम्ही खरं नाही, ते मुलगी आहे म्हणून तुमची शान आहे, मुलगी आहे म्हणून तुमच्या संसाराच्या गाडा बरोबर आहे। तेच नाही राहील तर तुम्ही जीवनात काय कराल? हे तर सगळं लग्न झाल्यावर तुम्हाला तर हे करायचंच आहे। मग आतापासून हे सर्व गोष्टी घडवताच कशाला? आणि इथं व्हिडिओ काढून काही मतलब नाही। तिला न्याय मिळाला पाहिजे म्हणून सर्वांनी न्याय मिळवा आणि तिला, आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे। हा न्याय सर्वांना मिळालाच पाहिजे आणि बोलते आणि सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, हा प्रकार दुसऱ्यांदा भंडाऱ्यात घडायलाच नको, कारण आम्ही सुद्धा बाहेर या भारतात सुद्धा आम्ही बाहेर गाव इथं शिकायला येतो, आम्ही पण आम्हा मुलींना तर कुठेच सेफ्टी नाहीये। तुम्ही मुला कोणाला मारून धमकावाल, कुणाला बोलून धमकावाल, शिवा देऊन धमकावाल, आम्ही मुलींनी काय करावं? आम्हाला काय समजत नाही। तुम्ही जसे वागाल, तुम्ही स्वतःचे भाऊ बहीण असे वागाल तर लोक वागांना विचार नाही करणार। म्हणून हात जोडून विनंती करते की सगळ्या मुली, सगळेच मुली, तुमचे कोणते काकू असेल, मामी, ते तुमचे मावशी, बहीण म्हणूनच जगा, बहीण म्हणूनच त्यांच्यासोबत वावरा, एवढीच मी विनंती करते। आणि पुन्हा हा प्रकार असा घडणार नाही आणि तुम्ही घडू देणार नाही अशी अपेक्षा तुमच्याकडून करते। 3-3 वर्षाच्या मुली लहान लहान ज्या अंगणवाडीमध्ये जातात, त्यांना काय समजत असेल की आपल्या सोबत असं काहीतरी होऊ शकते? त्यांच्यासाठी त्यांना सेल्फ डिफेन्स माहित नाही, काय असतं, असं काही होऊ शकतं हेच माहित नसतं। आम्ही आहोत, आम्हालाही भीती वाटते की आम्ही कुठेतरी बाहेर जाऊ, आमच्यासाठी असं, आमच्यासोबत असं काही होऊ शकते। तर अशा वेळी आम्ही काय करू? म्हणजे त्याला न्याय नाही मिळाला तिला, तर आता जितके पण लोक असं करू शकतात त्यांच्या मनात काही भीती राहणार नाही। तर आमचं असं मत आहे की तिला न्याय मिळाला पाहिजे आणि जो आरोपी आहे त्याला जितकी होऊ शकते तितकी स्ट्रिक्ट पनिशमेंट मिळाली पाहिजे। आणि जे अंगणवाडी आहेत, शाळा आहे, जिथे लहान मुली किंवा मोठ्याही मुली जे आहेत त्यांच्यासाठी सेफ्टीसाठी जितक्या सर्व्हिसेस होऊ शकतात, वॉचमॅन राहू शकते किंवा CCTV राहू शकते, जेही करू शकतात ते सर्वांनी केलं पाहिजे। महासागर न्यूज।